नमस्कार. शक्तिपीठ महामार्गासंबंधीची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्राण देऊ पण 1 इंचही देखील जमीन देणार नाही. एकच जिद्द. शक्तिपीठ रद्द. प्राण देणार पण जमीन देणार नाही. शक्तिपीठ हटवा, जमीन वाचवा अशा घोषणांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी संघर्ष समितीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. प्राण गेला तरी चालेल, मात्र शेतीची 1 इंचही देखील जमीन देणार नाही असा निर्धार केला. महिला, वृद्धांसह जिल्ह्यातील बाधित गावातून शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होते. शक्तिपीठ महामार्गाच्या कार्यक्षेत्रातील आमदारांनी भूमिका जाहीर केली. एकतर विरोधात उभे राहा किंवा पाठिंबा जाहीर करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे. शक्तिपीठ महामार्ग रद्दासाठी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला. त्यावेळी आमदार जयंत पाटील मोर्चा समोर बोलत होते. आमदार पाटील म्हणाले की शक्तिपीठ विरोधात गेले वर्षभर लढतोय. आम्ही नको नको म्हणतोय, परंतु सरकार रेटण्याचा प्रयत्न करतंय. शक्तिपीठपेक्षा शेती उपयोगाची रस्ते, शेतरस्ते दुरुस्त करा आणि इतर कामे करा, मात्र शक्तिपीठ हा रस्ता करू नका. पैसे येतील, 2 वर्ष राहतील, पण ते संपून जातील. एकदा जमीन गेली की ती पुन्हा मिळणार नाही. नातवंडांसाठी तुकडा शिल्लक राहणार नाही. याचं काय करायचं? त्याकरिता शक्तिपीठ महामार्ग रद्द करा अशी घोषणा त्यांनी केली. धन्यवाद.